पोलीस संघाने पहिल्यांदा टॉस जिंकल्यानंतर पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा त्याने निर्णय घेतला. कोलेगावला आमंत्रित केले फिरण्यासाठी आणि 4 षटकांची लढत जाऊया. दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा. सलामीवीर फलंदाज मैदानामध्ये. मैदानामध्ये आलेत बॅटिंगसाठी स्ट्रायकर एंडकडे चेतन पाटील आणि त्यासोबत आदेश मते. पहिले षटक हाताळतील बबलू पाटील. शुभेच्छा देऊया दोन्ही टीमला. करूया सेकंड सेमीफायनलला सुरुवात. सेकंड लास्ट मॅच ऑफ द टुर्नामेंट. यानंतर होईल मेगा फिनाले फायनल. हे तुम्हाला बघायला मिळेल. आणि करूया सेकंड सेमीफायनलला सुरुवात. ए गटातून आलेला कानपुरी संघ आणि बी गटातून आलेला कोलेगाव या दोन संघामध्ये चाललेली सेकंड सेमीफायनल. खूप सारे शुभेच्छा. ठीक रात्रीच्या आपण बघतो सध्या आता जवळपास 3 वाजता आहेत. 2:58 आणि करतो आपण सेमीफायनलला सुरुवात. पहिलाच बॉल अगदी बघू शकता. हा फुल टॉस आणि बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. पंच सांगतायत चौकार आणि हा नो बॉल कॉल अगदी लेग अंपायर कडून बीमर. डीजे रेडी आता तुम्ही. अंतिम टप्प्यामध्ये आलो आपण या स्पर्धेच्या. असं म्हटलं जातं ना की याचसाठी केला होता अट्टहास. शेवटचा क्षण गोड व्हावा आणि ते क्षण गोड होत असताना हा फ्री हिट होता. बॉल चालाय आता बाउंड्री लाईनच्या दिशेने. तडम्यांचा क्षेत्ररक्षण निघालाय. पाठलाग सुरू झालाय आणि अखेरचा विजय झालाय चेंडूचा. बॉल सीमा पलीकडे चौकार. पालेगावचे थँक्यू. दरम्यान इथे मान्यवरांना विनंती केली जाईल. आमचे अतिथीगण आदरणीय पालेगावचे सरपंच भोसरी ग्रामपंचायतीवरती ज्यांनी अधिराज्य गाजवलं त्यांचे जगनजी ठाकरे साहेब यांचं इथे आगमन झालेलं आहे. मी त्यांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती यायचं आणि व्यासपीठावरती येऊन आपण रंगमंचावरती विराजमान व्हायचं. अजून एक हा फुलटॉस बॉल आणि पंचाने रेफर केलंय की एक्झॅक्टली त्यांना चेक करायचं 6 आहे की 4 आहे आणि हाईट फॅक्टर देखील चेक केलं जाईल. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे. येस बिमरसाठी बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे. चेक केलं जाईल एक्झॅक्टली किती हाईट फॅक्टर राहील या चेंडूमध्ये. कारण ऑलरेडी एक बिमर आल्या. वॉर्निंग तिथे गोलंदाजाला आली होती. चाचपणी सध्या सुरू असताना टेक्निकल डिपार्टमेंटमध्ये हाईट फॅक्टरची चेक केलं जातं. जो बॅटिंग टीमकडे DRS आहे त्याचा त्यांनी वापर केलाय. महत्वाची मॅच आहे. नो बॉल. त्यामध्ये बबलूला आता या मॅच मध्ये गोलंदाजी करता येणार नाही कारण 2 बिमर त्याने फेकलेत. क्रिकेटचे लॉ जसे आपण बघतो लॉ सांगतात की एक बिमर तुमच्याकडून पडला तर ती तुमची चुकी संबोधली जाते. परंतु दुसरा बिमर एकाच ओव्हरमध्ये तुम्ही करत असाल तर तुम्ही फलंदाजाला इंजर्ड करण्याचा प्रयत्न होता असा त्याचा अंदाज असतो. त्यामुळे एका बॉल मध्ये 16 धावा आलेत. गोलंदाजीसाठी आता सौरभला बोलवलं गेलंय. 5 बॉल त्यांना पहिल्या षटकातील पॉवर प्लेचे फेकायचे आहेत. भरपूर महाग ठरायला आहे. एक बॉल 6 येतो. त्यामुळे हा फ्री हिट कंटिन्यू असेल. सौरभला फ्री हिट पासून सुरू करायचे. चेतन 3 बॉलमध्ये 14 त्यांनी केलेत. पंच सांगतात व्हाईट बॉल. फ्री हिट कंटिन्यू असेल. अतिरिक्त रन या चेंडू गणित चुका करतोय सध्या गोलंदाजीतून कोलेगाव संघ. दबाव तंत्रामध्ये न येता मी म्हणेन त्यांचा जो नॅचरल गेम आहे नैसर्गिक खेळ तो तुम्हाला दाखवावा लागेल. एक्स्ट्रा एफर्ट देण्यापेक्षा आपण जे करत आलो ते तुम्हाला करावं लागेल या मॅच मध्ये. चेतन खोदून काढलं तर फ्री हिटचा चेंडू शॉर्ट लेग मधून खेळाडू आले उचलती थ्रो करतील. 1 रन पूर्ण केले. स्ट्राईक रोटेट करण्याचे काम आदेश मते आता स्ट्रायकर इनकडे आलेत. दोन चेंडूमध्ये धावा झालेत 18. 4 बॉलचा खेळ शिल्लक राहिलाय. गोलंदाज सज्ज होत असताना सौरभ
आदेश हा लेग ग्लान्स गॅप मधून ढकलल्या बॉलला मिड विकेट एरियामध्ये टार्गेट केला आलेला हा जमिनी समांतर चौकार. नीती लोक सारी आदा दादाची लयच न्यारी त्यांच्या पाठीशी ते सहकारी त्यांच्या पाठीशी ते सहकारी शशिकांत दादा यो आमचा भारी त्यांना मानिती लोक सारी आदा दादाची लयच न्यारी त्यांच्या पाठीशी ते सहकारी. खूप चांगलं संगीत. यशस्वी स्पर्धा पार पडत असताना कोणतेही गालबोट या स्पर्धेला लागलं नाही. सगळ्या संघाने सहकार्य केलं. खूप चांगली अंपायरिंग आमच्या पंचांनी केली. हा देखील खूप चांगला फटका परंतु पाठीमागे फिल्डर तैनात आहेत. यावेळेस 1 रन बनले. सिंगलच्या मदतीने स्ट्राईक रोटेट करत असताना दिसले आदेश. धावसंख्या झाले 23. अजूनही पहिल्या षटकातील 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. तेच पंच देखील सांगते 2 बॉल टू गो. आक्रमण केले चेतन पाटील. हा तडाखा बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 रन षटकार. राजा माणूस चेतनला आपण खूप आक्रमक होताना सध्या मैदानात बघतोय. धावांचा खूप मोठा पाठलाग सुरू केला. खरं तर मी म्हणेन असा आता उल्लेख करायला हरकत नाही. स्लोपणी केला. खोळात होता हा बॉल. तेवढे संयमात्मक बचावात्मक पवित्रा घेत असताना खेळ आणि फायनली पहिलं षटक मैदानामध्ये संपलं जे फार लांब राहिलं आणि एका षटकामध्ये कानपोली संघाने धावा केले 30 ज्यामध्ये चेतनच्या 6 बॉलमध्ये 22 आदेशनं 2 षटकामध्ये 5. त्यामुळे कोलेगाव संघाच्या दृष्टिकोनातून हे षटक फार महागडं राहिलं आणि तेवढंच यशस्वी राहिलं. हे पहिलं षटक प्रमाणापेक्षा जे ठरवले असतील 15-20 धावा किमान प्रयत्न असं पहिल्या षटकामध्ये करण्याचा परंतु तब्बल 30 धावा या ओव्हरमध्ये आल्या. त्यामुळे कोलेगाव संघाला येणाऱ्या 3 षटकामध्ये अजून चांगलं करावं लागेल. गणरायाची कृपा ती आहे. शशिकांत दिसलेवर आमच्या शशिकांत दिसलेवर आमच्या शशिकांत दिसले दादाच्या या नावात दम आहे रे. आमच्या शशिकांत दिसले दादाच्या या नावात दम आहे रे. आमच्या शशिकांत दिसले दादाच्या या नावात दम आहे रे. आमच्या शशिकांत दिसले दादाच्या या नावात दम आहे रे. धन्यवाद धन्यवाद डीजी. धावसंख्येचं टोटल आपण बघू शकता सध्या 30 वर ज्यामध्ये चेतन या नावाची चर्चा सध्या होते. त्याने 6 बॉलमध्ये 22 रन केलेत. खूप चांगली फलंदाजी या स्पर्धेत चेतनने देखील केली. आदेश देखील तेवढीच चांगली फलंदाजी तुम्हाला बघायला मिळतं आणि गोलंदाजीसाठी आता सुभाष गोटे हे गोलंदाजीसाठी आलेत. स्ट्रायकर एंडकडे पुन्हा एकदा सज्ज होत असताना चेतनसाठी हा स्लोअर वन लोअर फुल टॉस बॉल. कोणती धाव घेण्याचा प्रयत्न ते केला नाही. निर्धाव चेंडूने या ओव्हरची सुरुवात झाली. सुभाषला मैदानामध्ये आता बोलवले गेले गोलंदाजीसाठी कारण ही जोडी मैदानामध्ये चांगला सूर त्यांना गवसलाय. पहिल्या 7 बॉलमध्ये त्यांनी 30 धावा करण्यामध्ये ते यशस्वी राहिलेत. हो इथे क्लीन बॉल यशस्वीरित्या हा चेंडू राहिला आणि अगदी यशांच्या मधोमध मधली यष्टी इथे गोल केली गेली आणि महत्वपूर्ण सफलता चेतनच्या खेळीचा अंत. सचिन सत्यावान भाऊ आहेत ते पाठीशी. शशिकांत दिसले या दादाला साथ देती हो मोलाची साथ देती हो मोलाची. प्रकाश सचिन सत्यावान भाऊ आहेत ते पाठीशी. शशिकांत दिसले या दादाला साथ देती हो मोलाची. हे गोरगरिबांना करी मदत गोरगरिबांना करी मदत. त्याच्या शब्दाला तोड नाही र त्यांच्या शब्दाला तोड नाही र. आमच्या शशिकांत दिसले दादाच्या या नावात दम आहे र. आमच्या शशिकांत दिसले दादाच्या या नावात दम आहे र. धन्यवाद डीजे. खूप चांगली 7-4 रात्रीमध्ये तुम्ही दिली. तुमचं देखील विशेष आभार. कारण आता आभार प्रदर्शन करण्याची वेळ जवळ आली आहे.
चेतनच्या केसचा अंत झाले. आता नवीन खेळाडू मैदानामध्ये आलेत. रोहित पाटील धावसंख्या फलकावर धावा आपण बघू शकता सध्या 30. सुभाषच्या खात्यामध्ये मोठं यश. जो चेतन खूप चांगला सेट झाला होता. 21 धावांची त्यांनी इनिंग साकारली या मॅच मध्ये. महत्वपूर्ण मॅच दोन्ही टीमच्या दृष्टिकोनातून, कारण जो जिंकेल तो पुढे जाईल. पहिल्या ओव्हरमध्ये भरपूर रन 30 धावा खर्च झाल्या. तदनंतर सुभाष यांचं हे कमबॅक. सुभाष गोटिंग डॉट बॉल नंतर विकेट. वारंवार स्लोअर वन आणि यॉर्क लेनवर फुलर लेंथवर चेंडू ते फेकतायत. ही रणनीती त्यांची फार स्पष्ट राहिली आहे. खरं तर चेतनच्या दृष्टिकोनातून एक गोष्ट नोटीस करण्यासारखी होती. पहिला बॉल त्याने अवे फ्रॉम द बॉडी केला आणि तदनंतर चेतनला असं वाटलं की पुन्हा एकदा अवे फ्रॉम द बॉडी येईल. तो शफल झाला. तदनंतर डायरेक्ट हिट एस्टर्नवर त्यांनी केला. ही स्ट्रॅटर्जी खरं तर बघितल्या सुभाष यांच्या ती कामी आली. पाठीमाग फिल्डर एक रन मधले दुसरीसाठी निघालेत आणि यस कंप्लीट झाले. आदेश सुरक्षित आपल्या स्क्रीचमध्ये पोहोचत असताना 2 धावांच्या मदतीने संघाचा टोटल आता पुढे चालला. 32 रन ऑन बोर्डवर लागतात. एक खेळाडूच्या मोबदल्यानं. कानपोले आणि कोळेगाव यांमध्ये चाललेली सेकंड सेमीफायनल. खर तर ही सी मॅच आहे जिथपर्यंत तुमच्या रन्स काउंट केल्या जातात. आणि हा देखील ऑफ कटर बॉल राहिलाय. 5वा चेंडू. खरं तर सुभाष आपल्या अगदी म्हणतात ना की युक्तीचा वापर करत असताना, युक्ती प्रदर्शन करत असताना त्याने ही केलेली कामगिरी आहे. आणि आता स्लॉट मध्ये खरं तर बनवलं या फटक्याला. पुढे शफल होत असताना फुटवर्क खूप चांगलं राहिलं आणि आलेला हा दमदार लॉंग हिट षटकार. दिसले दादाच्या या नावात दम आहे रे. धन्यवाद टीचर. चला लगेच आपण सुरुवात करणार आहोत. जसं वेळी तुम्हाला गावाचे बॅट्समन तुम्ही इन ऍक्शन मध्ये या. 2 षटक संपले. पहिल्या ओव्हरमध्ये आले 30, या ओव्हरमध्ये आलेत 8 आणि 1 विकेट. सुभाष यांची कमबॅकिंग ओव्हर. 1 षटकार आला. अंतिम खरं तर या बॉलवर 38वा ऑन बोर्डवर. 3रा षटकाला आरंभ होणार आहे. भूषण पाटीलच्या कांद्यावर गोलंदाजीची जबाबदारी सध्या सोपोली कोलेगाव संघाने. 38 पर्यंतचा प्रवास. 12 बॉल मध्ये कानपोली संघाचा. सुरुवात होत असताना सध्या मैदानात 3rd ओव्हरला चांगला राहिले प्रवास. खरं तर या दोन्ही टीमचा आतापर्यंतचा पहिली रात्र गाजवलेला कानपोली संघ आणि आजची रात्र गाजवलेला कोलेगाव संघ यांच्यामध्ये चाललेलं हे द्वंद्व युद्ध. हा फटका सजवलाय. अगदी क्षेत्ररक्षक पाठीमागे जरूर होते परंतु गॅप मधून आणि एक चांगला लगावलेला फटका षटकार. शशिकान दिसले या दादाला. जिथं तिथं हो मिळतो मान. या खाना बगावाची बघाय तीर शान. बघाय तीर शान. शशिकान दिसले या दादाला. जिथं तिथं हो मिळतो मान. धन्यवाद. जे चेतन बाद झाल्यानंतर ही जबाबदारी ती रिस्पॉन्सिबिलिटी आता घेतली आहे आदेशनं आपल्या खांद्यावर. आणि हा त्याच्या बॅट बदललेले षटकार. आदेश वैयक्तिक पोहोचला. आता 11वर 3 बॉल मध्ये सांघिक टोटल झाले 44. करंट रन रेट 20 बघा मिळत आहे. टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा लो राहिला. बाउन्स मिळाला नाही. आणि खरं तर बघू शकता हा आलेला निर्धाव चेंडू. भूषणचं कमबॅक इथे बघा मिळालं. षटकारानंतर त्याने निर्धाव चेंडू तिथे फेकला. सेपरेटली अजिबात बाउन्स चेंडू झाला नाही. आदेशला आपण बघतोय 4 मध्ये 11 वर तो खेळतोय. धावसंख्येचं टोटल 44 वर सध्या आपण पाहतोय. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. भूषण बॅट तर फार वेगानं फिरते परंतु आज स्लॉट मध्ये चेंडू मागील अगदी बघितला पण जो पहिल्या बॉलवर षटकारानंतर नंतर भूषण फेकलेले 2 डॉट बॉल. प्रयत्न आदेशचा हाच आहे की प्रत्येक बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर कसा पाठवायचा. मोठीत मोठी धावसंख्या कशी उभा राहायची. लॉंग हिट षटकारांकडे तो सध्या कॉन्सन्ट्रेशन करतो परंतु त्याच प्रयत्नांमध्ये मागील 2 निर्धावची चेंडू निघून गेले. भूषणची स्तुती करावी लागेल ज्या पद्धतीने त्यांनी कमबॅक सध्या केला आहे. आता यावेळेस पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर. प्रेक्षक दीर्घामध्ये आलेला आणखीन एक दमदार षटकार. गोरगरिबांच्या मदतीला धावून बघत जाई. पाठीशी त्यांच्या आहे बघा.
आदेश एक होतकरू खेळाडू आहेत. गेले कित्येक वर्ष अगदी बघितलं या खेळाडूचा दरारा राहिलाय आणि कानपुली संघाचं आज नाव खूप मोठं होत आहे. टेनिस क्रिकेट विश्वामध्ये अजून एक स्टँड अँड डिस्पॅच. यावेळेसला मिड विकेटला हॉट शॉट षटकार. पाठीशी त्यांच्या आहे बघा विठ्ठल आणि रखुमाई. समाजसेवक हाय तो भारी दिलदार दिलाचा. समाजसेवक हाय तो भारी दिलदार दिलाचा. हाय संजय शेठ पाटील रॉयल माणूस नेरे या गावाचा. हाय धन्यवाद डीजे. 56 धावा ऑन बोर्डवर लागले. अब तक 56. आदेश 7 बॉलमध्ये 23 धावांवर खेळतोय. या ओव्हरचा अजून एक बॉल बाकी. कोलेगाव संघाची महागडी ठरत असणारी गोलंदाजी. खरं तर सुरुवातीलाच पाय घसरला गोलंदाजीचा, त्यामुळे आता थोडंसं सावरणं थोडं कठीण होत असताना अजून एक चांगला बॉल, अजून एक डॉट बॉल इथे बघायला मिळाला. अशा रीतीनं ओव्हर मात्र इथे अगदी बघू शकता यशस्वीरित्या पुढे जात असताना हे षटक देखील मात्र मैदानामध्ये आता एंड झालाय. भूषणचे षटक संपले. पाहता पाहता 3 षटकं संपले आणि बॅटिंग करणारा कानपोली संघ जाऊन पोहोचला 56 वर. एक खेळाडू बाद 3 ओव्हर नंतर. स्वभाव भारी शशिकांत दादाचा स्वभाव भारी. त्याला जनतेची साथ आहे र. त्यांना जनतेची साथ आहे र. आमच्या शशिकांत दिसले दादाच्या या नावात दम आहे र. आमच्या शशिकांत दिसले दादाच्या या नावात दम आहे र. आमच्या शशिकांत दिसले दादाच्या या नावात दम आहे र. आमच्या शशिकांत दिसले दादाच्या या नावात दम आहे र. बऱ्याच गोष्टींचा उलगडा होणार आहे. धावसंख्येचं टोटल आपण बघितलं 3 ओव्हर नंतर धावसंख्या झाली 56. एक खेळाडू बाद झाले. रोहित खेळतो वैयक्तिक 4 बॉलमध्ये 8 वर. 8 बॉलमध्ये खेळतो 23 वर आदेश. आणि अशी चाललेली कामगिरी. अंतिम डेथ ओव्हरमध्ये गोलंदाजी करत असताना रवी पाटील कोलेगाव संघाकडून शेवटचं षटक रोहितसाठी. आणि रोहित देखील केली सुरुवात. बघता क्षणी जसा टप्पा दिसला तसा ठोकला या बॉलला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 रन षटकार. कोण रे आला यो खाना बाबाला. कोण रे आला यो खाना बाबाला. दादा कशात कम नाही र. दादा कशात कम नाही र. आमच्या शशिकांत दिसले दादाच्या या नावात. धन्यवाद डीजे. रोहित देखील आक्रमक झालाय. त्याच्या बॅट मधून आलेला हा षटकार आपण बघतो. सांघिक टोटल झाले ऑन बोर्डवर लागले त्या 62. आणखीन एक आक्रमण करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा बॉल हवेमध्ये तरंगते. यावेळेस फिल्डर डाऊन द बॉल कॅच तिथे सुटली. स्ट्राईक राहील आदेशकडे. 1 रनच्या मदतीने संघ पोहोचलाय 63 वर. 63 ऑन अ बोर्ड. बाबूशेठ डिसरे, गणेश तात्रे, SP आणि अगदी बघितलं तर आपण पहिल्यानं अखंड महाराष्ट्र गाजवला. चिक्क्या बैलाचे मालक दीपक शेठ तवळे. अगदी बघितलं प्रचंड मेहनत सगळ्यांची अगदी बघतो आपण या स्पर्धेसाठी. आदेश अजून एक आक्रमण. यावेळेस बघायचं क्षेत्ररक्षक थोडंसं जजमेंट चुकलं. जम्प केला. 1 रन बदले दुसरीसाठी निघालेत आणि जे तिथे सुटलाय 2 पूर्ण करत असताना रनिंग बिटवीन द विकेट. अंतिम टप्प्यामध्ये थोड्या चुका होतात. मागील 2 झेल ड्रॉप होताना आपण बघितले. ॲडव्होकेट शशिकांतजी डिसले साहेबांनी पाहिलेलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण बघितलं तर सन्मान्य आमच्या बाबूशेठ डिसले असतील, ॲडव्होकेट सत्यवान डिसले, सचिन डिसले, गुरुनाथ पाटील, गणेश तात्रे असतील, उमेश वारदे असतील, दीपक शेठ तवले असतील, सगळ्यांचीच प्रचंड मेहनत या स्पर्धेसाठी. आक्रमण करायचं होतं. अगदी टो एंडवर चेंडू लागलाय. दुसऱ्या अटेम्प्टमध्ये हा झेल मात्र तिथे कॅरी करण्यात आला आणि झाला आदेश केचा अंत. नावात दम आहे र. आमच्या शशिकांत दिसले दादाच्या या नावात दम आहे र. आमच्या शशिकांत दिसले दादाच्या या नावात दम आहे र. धन्यवाद डीजे. आदेशच्या खेळीचा अंत झालाय. 10 बॉलमध्ये त्यांनी 25 धावा केल्या. त्याला जे करायचं होतं मैदानामध्ये ते त्याने केलं आणि खूप संघाला धावा मात्र त्यांनी उभारून दिलेत. 65 धावा आतापर्यंत लागले. कोलेगाव संघाला मोठं बॅटल लढावं लागेल मेगा फायनलमध्ये पोहोचण्यासाठी.
अजूनही बघितलं तर 2 बॉलचा खेळ उर्वरित शिल्लक असताना मैदानामध्ये आलेत फलंदाज नितेश पाटील. नितेश पाटील मैदानामध्ये आलेत. धावा झाले टोटल 66. उडवल्या बॉलला हवेमध्ये, परंतु खेळाडू फार दूर आहेत बॉल पासून. 1 रन बनले दुसरी साठी प्रयत्न होतोय आणि 2 रन या बॉलवर पूर्ण होत असतात. तिसरे साठी निघालेत, तयार होते आणि डायरेक्ट हिट तिथे जरूर केलं, परंतु 3 कंप्लीट झाले. चौथीचा प्रयत्न होता मैदानामध्ये. बघायचं अगदी तिसरी रन ती पूर्ण झाली होती की नाही ते चेक करायचे. चौथीचा तर प्रश्नच होत नाही कारण त्या बेस ऑलरेडी पडलेले, परंतु तिसरी कंप्लीट की इनकम्प्लीट ती चेक केली झाली. येईन तर पहिलं सत्र तर संपलंय मैदानामध्ये. फक्त आता प्रतीक्षा करूया आपण. तर 4 रन मिळतील. तिसरी कंप्लीट झाली ती 4 रन मिळतील या अंतिम बॉलवर आणि अशा रीतीने पहिलं सत्र संपलं आणि ज्यामध्ये धावा आले टोटल 70 रन केलेत 4 ओव्हरमध्ये, जो हायएस्ट टोटल राहिला आतापर्यंतचा. कानपोली संघाला विसरून जमणार नाही. रॉकस्टार पहिली रात्र 1 बॉल 6 प्रयत्न ठोकलेला षटकार आणि बघा संघ कुठे येऊन थांबला. अक्षरशः बघू शकता क्रिकेट आहे. 70 रन बनलेत, 71 धावांचं आव्हान. शशिकांत दादा यो आमचा भारी, त्यांना मानिती लोक सारी. आदा दादाची लयच न्यारी, त्यांच्या पाठीशी ते सहकारी, त्यांच्या पाठीशी ते सहकारी. शशिकांत दादा यो आमचा भारी, त्यांना मानिती लोक सारी. आदा दादाची लयच न्यारी, त्यांच्या पाठीशी ते सहकारी. गणरायाची कृपा ती आहे, गणरायाची कृपा ती आहे. शशिकांत दिसलेवर, आमच्या शशिकांत दिसलेवर, आमच्या शशिकांत दिसले. चला स्पीड अप करा, फिल्डिंग लगेच लावून घ्या. कानपोली टीम स्प्लिट व्हा, पटापट स्प्लिट व्हायचं कारण आता जास्त वेळ उरला नाही आपल्याकडे. थंडी नॅप झेंडा गाडा MTC चे सहकारी आहेत, प्रोटेक्शन घेऊन आलेत सोबत ते. मशाची यात्रा तिथे देखील अशी थंडी वाजते आणि आजच्या या रजनीमध्ये देखील आपल्याला थंडीचा जो उठाव आहे तो भरपूर पाहायला मिळतोय. कारण अलीकडच्या साईडला आपण पाहिलं की आपल्याला नदी आहे, त्या नदीचा मग प्रकोप थोडासा आणि त्यामुळे थंडीचा जो क्लायमेट आहे या मैदानावरती नियमितपणे आपण पाहतो की थोडं जास्त पाहायला मिळतं. 24 मध्ये 71चा पाठलाग आहे. चला फलंदाज पाठवायचे टीम कोलेगाव, बॅट्समन आपण लगेच मैदानामध्ये पाठवायचे. लवकर आपण फलंदाज मैदानामध्ये पाठवून द्या अशी विनंती. 24 मध्ये 71 धावांची गरज असणार आहे. संजय शेठ पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आपण पाहतो नाईट क्रिकेटचे सामने, आमदार ट्रॉफी 2025 एक सुवर्ण पर्व. 4 रात्रीमध्ये रंगणारी क्रिकेटची स्पर्धा ॲडव्होकेट शशिकांत दिसले यांच्या संयुक्त विद्यमानानं त्यांच्या कल्पक बुद्धीतून साकारलेली ही क्रिकेटची स्पर्धा आपण इथे एन्जॉय करत आहोत. महाअंतिम फेरीचे सामने आपण आजच्या रात्रीमध्ये, सेकंड सेमीफिनाले, इथून जो संघ जिंकेल तो जाईल महाअंतिम फेरीसाठी आणि मग महाअंतिम फेरीमधून कोण कुठल्या बक्षिसात पात्र असेल असे सामने आपण आता इथे एन्जॉय करत आहोत. बेस्ट वर्सेस बेस्ट लढाई या क्लासची चर्चा राहिली आहे, या रायव्हलरीची चर्चा राहिली आहे कारण 2 ताकदवर संघ, 2 मातब्बर संघ एकमेकांच्या विरोधात खेळताना आपण पाहतोय. कानपोली अथर्व एंटरप्राइजेस या नावानं उतरलेत आणि विरोधामध्ये आपण त्यांच्या पाहतोय तो म्हणजेच कोलेगाव, आणि कोलेगाव संघाला मैदानाच्या आतमध्ये आपण खेळताना पाहतो. टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः आपण पाहिलं की कानपोली संघानं फलंदाजी स्वीकारली आणि फलंदाजी स्वीकारल्यानंतर आता गोलंदाजीचा त्यांना मात्र इथून
सेकंड हाफचा खेळ दाखवावा लागणार आहे आणि सेकंड हाफमध्ये त्यांच्या विरोधामध्ये खेळायचं आहे ते म्हणजेच कोलेगाव टीमला ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये ओमकार पाटील आणि बबलू पाटील हे दोन फलंदाज. पाटला करायचा आहे 71 धावांचा. 24 चेंडूंचा खेळ आहे. अटॅकिंग गोलंदाजी पाहिली होती मागील काहीशा मॅचेसमध्ये कानपोली संघाची देखील. सुरुवातीलाच आपण पाहिलं की पहिल्याच मॅचमध्ये असं वाटलं की आता संघाची जी दगदगती प्रवासाची जी सुविधा होती तिथे कुठेतरी त्यांच्यावरती हतकंडा लाभला. त्याच्यानंतर अंतिम मोमेंटला सामना जिंकला. तिथून मात्र मागे वळून पाहिलं नाहीये. हे संपा सिग्नल. गेम इज ऑन. लेट्स प्ले. काउंटडाऊन स्टार्ट नाउ. 3 2 1. आदेश. पहिला बॉल. यॉर्कलेनचा बॉल लाऊडली अपील. अंपायर फिंगर गोज ऑन अप अँड इट्स OUT आउट. पहिला धक्का टीम कोलेगावला. फलंदाज बाद. केला होता खेळाडूंना. त्यामुळं या बॉलवरती थोडासा बाकफुटला जाऊन खेळायचा प्रयत्न राहिला. तिकडे ते मी म्हणेन फसले गेले. फलंदाज बाद झालाय. तोही पहिला फलंदाज ओमकार. आणि ओमकारचं मैदानामध्ये थांबणं महत्वाचं होतं का? नक्कीच होतं. कारण पाठलाग मोठी रनचेज आणि त्यामध्ये मग अशा प्रकारे त्यानं विकेट देणं संघ अडचणीमध्ये पडण्याच्या दाट शक्यता आहेत. पाठलाग मोठा आहे त्यामुळं इथून लढाई जी आहे ती लढण्यासाठी त्यांना मात्र मोठे फटके मारणं तेवढंच महत्वाचं. रिक्वायर रन रेट देखील मोठा. 23 बॉलमध्ये आता 71 धावांची गरज जिंकण्यासाठी टीम कोलेगावला. द विकेट ना आदेश. आदेशचा बॉल जाऊ द्यायचा होता. पुन्हा एकदा लेग स्टिक उखाडून काढल्या. यष्टी वाकवली तिकडे आणि या दुसऱ्या बॉलवरती सलगचा दुसरा धक्का देत असताना आदेश मधील सफलता. त्यासह टीम कानपोलीला दुसरी सफलता. दादाच्या या नावात दम हाय रे. आमच्या शशिकान दिसले दादाच्या या नावात दम हाय रे. आमच्या शशिकान दिसले दादाच्या या नावात दम हाय रे. थँक्यू. क्या बात आहे. काय गोलंदाजी बा. फॉलो 3 रनवे. त्यानंतर खोलात लेग स्पिन टाकायचा प्रयत्न जाऊ द्यायचा प्रयत्न केला. त्यांना वाटलं की वेगवान चेंडू येणार परंतु नाही. आदेश मतेची गोलंदाजी समजणं एवढं सोपं नसणार. व्हेरिएशनचा सिकंदर आहे. गती परिवर्तन करत असतो गोलंदाजीमध्ये. यावेळेला आपण पाहिलं की हा लेग स्विंग बॉल पूर्णपणे लेग स्टिकला मात्र तिकडे वाकून गेला. यष्टी वाकवली गेली. फर्निचर डिस्ट्रॉय झालं आणि हा धक्का होता तो दुसरा. कोलेगाव संघ आता थोड्या मोठ्या सदम्यामध्ये. मॅचला वाचवण्यासाठी त्यांचा एखादा तरी फलंदाज मैदानामध्ये रुजू होणं महत्वाचं. आदेश ऑन हॅट्रिक. हॅट्रिकचा बॉल आहे. ऑन साइडला दिशा देऊन खेळलेत प्रीतम आहेत. बॉलवरती झडप घालण्याचा प्रयत्न आहे. दुसऱ्या बाजूनं लॉंग ऑफ मध्ये उभं केलं होतं चेतनला. फिल्डिंग त्यांच्याकडून आपण पाहतोय चांगली बॅकअपची भूमिका. प्रोटेक्शन दिलंय. रन्स घेत असताना पहिली धाव आता इथे प्राप्त झाली कोलेगाव संघाला आणि कोलेगाव संघाचं अकाउंट ओपन 1 धावेनं. 2 गड्यांचा मोबदला. पहिल्या हाफचा खेळ, दुसऱ्या हाफचा खेळ आणि दुसऱ्या हाफमध्ये मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये ही फलंदाजी थोडीशी धीम्या गतीनं हलक्या हाताने खेळले. गॅप मधून पुष्कर कुशरावची रणनीती वापरली आहे. प्रीतम बॉल अडवतील का प्रश्न. वेगानं गेलेत. बॉल अडवणं थोडं कठीण झालंय आणि बॉल निघून जातोय. कव्हर ड्राईव्हचा फटका सक्सेसफुल. इनिंग मधला पहिला चौकार फलंदाज बबलूच्या बॅटमधून. थँक्यू. क्या बात आहे. काय फटकेबाजी बा. दडपण होतं असं वाटलं परंतु दडपण आम्ही प्रेशर आणि सर्व काही आम्ही नाश्त्यामध्ये खातो ते सांगत असताना पंच वळालेत. व्हाईट बॉलचा कॉल. अतिरिक्त 1 धाव एक्स्ट्राच्या स्वरूपात ॲडिशनलच्या माध्यमातून ऍड केली जाईल. धावफलकाला नवा आकार मिळतो. यावेळेला टोटल धावा धावफलकावरती आता 6 पाहायला मिळतील. 20 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 20 बॉल रिमेनिंग अँड रिक्वायर 65 रन्स टू विन. कोलेगावच्या विरोधामध्ये कानपोली के वर्सेस के. बेस्ट वर्सेस बेस्ट ही बॅटल. गोफणी सारखी बॅट फिरवली. ऑन साइडला खेळलेत. फिल्डर नाही आहेत. 1 बाउन्स ओव्हर दी टॉप.
देखना फटका, बॉल सीमारेषा बाहेर, चौकार. प्रकाश सचिन सत्यवान भाऊ आहेत ते पाठीशी, शशिकांत दिसले या दादाला, साथ देती हो मोलाची, साथ देती हो मोलाची. प्रकाश सचिन सत्यवान भाऊ आहेत. यस, मच निडेड चौकार. गरज आहे या फलंदाजीची. अजूनही या षटकामधून एका चेंडूचं येणं बाकी आहे. 10 धावा जमा केलं धाव फलकावरती. इथे मोठा फटका आला तर लढाईसाठी सज्ज असतील कोलेगाव संघाचे खेळाडू. समोरून पहा, डॉमिनेट करायचा प्रयत्न आहे. पॉवर प्लेला कॅपिटलाइज करू शकले नाही आहेत आणि पहिल्या पॉवर प्ले मध्ये आपण पाहतोय कानपुली संघानं आपली दमदार कामगिरी दाखवली आहे. इनस्विंग चेंडू टाकला होता पूर्णपणे. मागे यष्ट्यांच्या मागे कृष्णा आहेत. छान कामगिरी पाहायला मिळाली. पहिलं षटक संपलंय. येणाऱ्या 18 बॉलचा खेळ बाकी आहे. 18 बॉल मध्ये 61 धावांचा अजूनही पल्ला त्यांना गाठायचा आहे. 10.00 सरासरीनं फलंदाजी करतायत. जिकडे रिक्वायर्ड रेट थोडासा आपल्याला इन्क्रीज होताना पाहायला मिळतं. 20.30 ची आता सरासरी त्यांच्या समोर आलेली. दिसले या दादाला, साथ देती हो मोलाची, हे गोरगरिबांना करी मदत, गोरगरिबांना करी मदत. त्याच्या शब्दाला तोड नाही र, त्यांच्या शब्दाला तोड नाही र. आमच्या शशिकांत दिसले दादाच्या या नावात दम हाय र. करण पाटील कलिंगड बैलाचा मालक म्हणूया. वाईटचा इशारा, लाईन विस्कलित झालाय. चेंजेस पहा, फील्ड जे खेळाडू आहेत त्याच्यामध्ये चेंजेस आपण पाहतो. कारण मी म्हणेन सर्वाधिक मोठं यश कानपल्ली संघाला दिलंय ते म्हणजेच स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक. 1 चेंडू 4 ची गरज असताना या खरं तर गोलंदाजानं ती डिलिव्हरी रिलीज केली आणि तिथे आपण पाहिलं की टेनिस क्रिकेटचा वर्ल्ड कप या संघानं जिंकला होता. आणि म्हणूनच आपल्या MIDC परिसर असेल या परिसरातील आपण पाहिलं की 3 संघामध्ये या संघाचं नाव आवर्जून घेतलं जातं. आणि तिथे आपण पाहतो की कानपोली संघ सध्याच्या घडीला यंदाच्या अंगामध्ये सर्वाधिक जास्त सक्सेसफुल हा संघ राहिलेला आहे. किरवली असेल, त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट संघ नेरे असेल, या 3 संघांनी आतापर्यंत ते टायटल जिंकलेलं आहे. मग रनरअप असतील, विनर असतील. एकूण धावफलकावरती आपण जरूर पाहतोय यावेळेला टीमची धावसंख्या ती म्हणजेच 13 धावा. एक चमचमती ट्रॉफी, आकर्षक ट्रॉफी. या ट्रॉफीसाठी आपण पाहतोय सगळ्यांची मैदानाच्या आतमध्ये पांघरण चालू आहे. आनंद सिरीजची ट्रॉफी आपण पाहिली. रिव्हर्स खेळायचा प्रयत्न होता. ट्रॉफी जिंकणं हा आनंद वेगळा असतो आणि त्यासाठी लढाईसाठी मैदानामध्ये उतरतात क्रिकेटचे खेळाडू. खास करून आता आपण पाहिलं पारितोषिकामध्ये रक्कम आपण पाहतो 1 लाख 2 लाख, ऐकायला हा मोठा आकडा, परंतु ज्या वेळेला त्या खरं तर रक्कमेतील कपात आपण पाहतो, मग कॉम्प्रोमाइजेस असतील, त्यानंतर डिस्ट्रीब्युशन असेल, त्यामध्ये फार फार एंट्रीच्या डबल पैसे मिळतात. त्यामुळे क्रिकेट हा खेळ आहे ना, तो मी म्हणेन इकॉनॉमिकल खेळ नाही आहे, हा भावनांचा खेळ आहे. ओ क्या बात आहे. आपले स्पर्धेचे ऑर्गनायझर अर्थातच शशिकांत दिसले साहेब यांनी ऐवाज झेल टिपलेला. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्यांच्यासाठी. क्या बात आहे. जेंटलमॅन गेम. क्रिकेट इज अ जेंटलमॅन गेम. क्रिकेट इज अ इमोशन. भावनांनी खरं तर गुंतलेला खेळ क्रिकेट आणि त्या क्रिकेटचा आनंद घेत आहेत. आपलंही स्वागत आहे. करणवरती आक्रमण चढवलं गेलंय. 14 झाले धावफलकावरती. या षटकारानं हे चित्र बदललं गेलं. ऑन साईडला खेळलेला स्ट्रोक आपण पाहिला. ऑन ड्राईव्ह सक्सेसफुल झाला. 6 धावा मिळाल्या टीम कोलेगावला. टीमची धावसंख्या या 6 न वाढली असता 14 या आकड्यावरती ती जाऊन बसलेत. अजून एक चेंडू पहा. कृष्णानं बॅकअप देण्यासाठी मागे होते. क्लोज एंड कडे आहेत आणि सुखरूप पोहोचलेत. सिंगल रन. सिंगलनं धावसंख्या फलक पुढे. मागील षटकारानं आपण पाहिलं की 14 पासून 20 पर्यंत त्यांनी उडी मारली होती. त्यानंतर आत्ताची आलेली सिंगल 21 वरती टीम कोलेगावला नेऊन सोडते. 21 रन. 11.45 सरासरीने चाललेत. सरासरी वाढत चालले जरूर. आक्रमण चढवावं लागेल यावेळेला. पहा अशा पद्धतीनं या चेंडूवरती देखील आक्रमण करायचा प्रयत्न होता. चांगला चेंडू राहिला एक करणचा. आणि अशा पद्धतीनं षटक क्रमांक 2 संपला. आता 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर 21 बनल्यात. 2 गाड्यांचा मोबदला. 12 चेंडू मध्ये 50 ची गरज. आमच्या शशिकांत दिसले दादाच्या या नावात दम हाय रे. आमच्या शशिकांत दिसले दादाच्या या नावात दम हाय रे.
चमचमत्या ट्रॉफ्या, स्पर्धेमधील आकर्षक ट्रॉफ्या आपण पाहतोय. चेतन फुलटॉस बॉल, टोल वसूल करायचा प्रयत्न. फिल्डर आहेत रोहित पाटील, सेफ हँड संघाचा. चांगला झेल, हनुमान उडी त्यानं लगावली, झेलवरती झडप घातली आणि त्यानं आपलं प्रदर्शन कडक दाखवलंय. झेल टिपलाय आणि हा धक्का दिला जातोय तो म्हणजेच टीम कोलेगावला. तिसरा फलंदाज तंबूच्या आश्रयाला. शशिकांत दिसले या दादाला, जिथं तिथं हो मिळतो मान. या खाना बघावाची बघाय तीर शान, बघाय तीर शान. शशिकांत दिसले या दादाला, जिथं तिथं हो मिळतो मान. या खाना बघावाची बघाय तीर शान. शशिकांत दादाचा स्वभाव भारी, शशिकांत दादाचा स्वभाव भारी, त्याला जनतेची साथ आहे. 11 चेंडू 50 धावांची गरज. अजूनही सामन्यामध्ये रोमांचकता आहे मी म्हणेन, कारण इथून देखील जर मोठे फटके आले तर आक्रमण होऊ शकतं. पण तो चेतनला विसरेल कोण. 6 मध्ये 6 धावांची गरज असताना पूर्णपणे डिस्ट्रॉय केलं होतं धाकटा कांदा संघाला. त्यामुळं या संघाची जी वाटचाल आहे ती वाटचाल एवढी ताबडतोड आहे की त्यांच्या विरोधामध्ये खेळणं म्हटलं तर लोखंडाचे चणे चावण्यासारखी गोष्ट असणार आहे. पहा किती छान विकेट तिकडे पूर्णपणे डिसमिस केलं आणि हा सॉफ्ट डिसमिसल आपण म्हणूया. फलंदाज झालाय, बाद धक्का बसलाय तो म्हणजेच टीम कोलेगावला. चौथा खेळाडू त्यांचा बाद होतोय. मानिती लोक पनवेल तालुक्यात, मिळतोय मान सन्मान नेरे दुंदरे विभागात. आशीर्वाद रामशेठ ठाकूर साहेबांचा, आमदार प्रशांत दादांचा. आशीर्वाद रामशेठ ठाकूर साहेबांचा, आमदार प्रशांत दादांचा. मोहन पाटील असं करू नका. विलास पाटील, यस, दिस इज नॉट फेअर. कोण आहेत ते टोपीमध्ये समजून येत नाहीये. अभि पाटील तुझ्या साईडला कोण आहेत? कानपोलीचे प्रेक्षक म्हटले ना तर मग हल्ला कल्लोल प्रेक्षक आहेत. सर्वाधिक जास्त कुठल्या संघाचे प्रेक्षक असतील तर मग आपण रोडपालीचं नाव घेतो, परंतु तेवढ्या प्रेक्षकांना पुरून उरणारे प्रेक्षक आपल्याकडे आहेत कानपोली संघाकडे, हे मात्र निश्चित आहे. 9 चेंडूमध्ये 50 धावांची गरज असणार आहे. मॅचकडे आपण जाऊ. पहा वाईटचा कॉल, अतिरिक्त एक धाव ॲडिशनलच्या स्वरूपात. टीमची धावसंख्या पुढे जाईल. संघाचा धावफलक आपण पाहू शकतो. यावेळेला टोटल कार्डवरती डबल दुरी 22 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 4 गड्यांचा मोबदला आहे. अडचणीमध्ये संघ सामन्यापासून थोडेसे दुरावले जात आहेत. हा सामना त्यांच्यापासून खेचून घेतला जातोय. अद्भुत कामगिरी गोलंदाजीमध्ये. बॅटच्या मधोमध फिल्डर आहेत आणि सुपर झेल. निखिलनं केलंय किल. समोरचा फलंदाज होतोय झेलबादच्या स्वरूपात. बाद धक्का क्रमांक 5. हाय संजय शेठ पाटील रॉयल माणूस गावाचा. हाय संजय शेठ पाटील रॉयल माणूस नेरे या गावाचा. संजय शेठ पाटील राजा माणूस नेरे या गावाचा. संजय शेठ पाटील राजा माणूस नेरे या गावाचा. थँक्यू. 8 चेंडू 49 ची गरज. सामन्यामध्ये पूर्णपणे एंटर झालेत. सामना आपल्या बाजूने झुकवलाय. कानपोली संघाची ताकदवर कामगिरी पाहायला मिळते. मॅचला पूर्णपणे आपल्या कब्जामध्ये घेतली. हातखंडा लावलाय फलंदाजीमध्ये कोलेगाववरती. सुपर गोलंदाजी, स्विंग अँड मिस. फिंगर रोल केले होते. माझ्या पोटात जादू आहे. बघा गाणं म्हटलं होतं. टप्पा पडल्यानंतर बॉलला इलिगेशन, अगदी तिरप्या रेषेमध्ये वळण. एक वेगळ्या कोण गोलंदाजी करतो हा गोलंदाज. त्याची फॉलो थ्री, त्याची रनवे, त्यानंतर ग्रिपिंग, रिलीजिंग ऑफ दी पॉवर. या जर 5 गोष्टी आपण पाहिल्या ना तर पंचमहाभूतांची 5 बोट आहेत. कधीतरीच एकत्रित येतात आणि मग अशा प्रकारचे गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. कारण लेग स्पिन गोलंदाजी म्हटली तर मग छोटे छोटे गड्डे, बोलरोच्या अड्ड्या. यावेळेला वेगवान बॉल, फर्निचर डिस्ट्रॉय, मधली एसटी वाकवली आहे आणि चेतननं मिळवली सफलता. आमच्या शशिकांत दिसले दादाच्या या नावात दम हाय रे. आमच्या शशिकांत दिसले दादाच्या या नावात दम हाय रे. आमच्या शशिकांत दिसले दादाच्या या नावात दम हाय रे. आमच्या शशिकांत दिसले दादाच्या या नावात दम हाय रे. कोंद्रे आला. परफेक्ट यॉर्कर रिलीज केला होता. मधली एसटी वाकवली
आणि सफलता प्राप्त केली. षटक क्रमांक 3 संपलं गेलं. 22 वरती धावसंख्या आपल्याला थांबलेली पाहायला मिळते. शेवटचे आता 6 चेंडू आणि 49 धावांची गरज आहे. षटक आणि पहा इथे रिकमेंडेशन आलेलं आहे. पब्लिक चॉईस, पीपल चॉईस निखिलला इथून प्राचारण करण्यासाठी पप्या ग्रुप असेल, आमच्या अभि पाटील असतील, या सर्वांनी हा नियोता दिलाय की आम्हाला षटक पाहायचं आहे निखिलचं, आणि निखिलला षटक प्राचारण केले. सुधीर आले होते खास करून, परंतु सुधीर म्हटलं तर दर्या दिली इन्सान. हा चेंडू आपण पाहतोय. निखिल चांगला चेंडू इन स्विंग केला होता. असतात एखाद्या खेळाडूचे चाहते असतात, असंख्य चाहते असतात. गावामधून असा एखादा खेळाडू नक्कीच पाहायला मिळतो जो सर्वांना आवडीचा असतो. मग एबी डिव्हिलियर्स ज्यानं खेळ खेळला साऊथ आफ्रिकामधून, परंतु त्याचे चाहते जास्त इंडियामध्ये पाहायला मिळतात. निखिल अलीकडच्या काळामध्ये हा गोलंदाज देखील आपण पाहिलं की चांगला गोलंदाज झालेला, त्यामुळे त्याचा जो गोलंदाजीचा प्रवास आहे तो देखील चांगला आहे. क्या बात आहे, आवाज येतोय निखिलसाठी. 5 चेंडू आणि 49 ची गरज असताना पुढचा बॉल यावेळेला अटॅक चढवला, आक्रमण चढवलंय लॉंग लेगच्या दिशेमधून. सुपर पंच स्मॅश केले बॉलला, सिक्सर. यो खाना बाबाला कोण रे आला, यो खाना बाबाला. दादा कशात कम नाही रे, दादा कशात कम नाही रे. आमच्या शशिकांत दिसले दादाच्या या नावात. सुधीर पाटील मागून आपण पाहतोय षटक पाहतायत निखिलचं. कानपोली टेनिस क्रिकेट विश्वाला ज्यांनी नाविन्याची झळाळी प्राप्त करून दिली. ओह, लेट कटचा फटका, सुपर ड्राईव्ह, अप्रतिम फलंदाजी, दिशा दिली आहे आणि 4 धावा मिळतील. येतोय सलगचा दुसरा कन्झिक्युटिव्ह बिग स्ट्रोक, 4 रन. शशिकांत दादा यो आमचा भारी, त्यांना मानिती लोक सारी. आदा दादाची लयच न्यारी, त्यांच्या पाठीशी ते सहकारी. सुपर, अप्रतिम फलंदाजी, दिशा देण्याचा कार्यक्रम, क्रिकेटचं मादक सौंदर्य, क्रिकेटमधील कलात्मक फटके दाखवायचा प्रयत्न. यावेळेला पुन्हा एकदा वाईटचा इशारा पंचांचा. अतिरिक्त एका धाब्याने धावफलकाला पुन्हा एकदा नवीन आकार मिळेल. संघ जाऊन पोहोचतोय तो म्हणजेच एकूण 33 या आकड्यावरती 6 गड्यांच्या मोबदल्यात कोळेगाव संघ फलंदाजी करतो. अंतर कमी केलं जातं, औपचारिकता बाकी आहे. अक्रॉस द बॅट खेळलेत, फिल्डर आहेत. हाही बॉल निघून जाईल लॉंग लेगच्या दिशेमधून. अजून एक चौकार. आक्रमणवरती आक्रमण चढवलं गेलंय. या खेळाडूचं रिकमेंडेशन आलं होतं, असं वाटलं की मॅजिकल्स पहिला पाहायला मिळेल, इम्प्रेस करेल, परंतु त्याच्यावरती आक्रमण मात्र चढवले गेलेत. रिव्हर्स खेळलेत, हाही चांगला स्ट्रोक. अशा पद्धतीनं मॅचला मात्र पूर्णपणे आपण पाहिलं आपल्या खिशामध्ये गाजलंय. जरूर या ओव्हर मधून धावा आल्या, अंतर कमी केलं गेलंय फक्त, परंतु सामना जिंकलाय तो म्हणजेच टीम कानपोलीनं, आणि तोही अवघ्या 29 धावांनी. आणि फायनलचं तिकीट आता त्यांनी आपलं निश्चित केलंय. त्यामुळे फायनल कॉलिंग असेल, सामना असणार आहे तो म्हणजेच पाली आणि विरोधामध्ये आपण पाहणार आहोत कानपोली. दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण या टॉस साठी रिपोर्टिंग करायचंय. लगेचच आपण